नमस्कार. मी भाऊसाहेब आजबे. अगदी मध्यरात्री मी हा व्हिडिओ शूट करतोय आणि त्यामागचं कारणही तसं आहे. कारण काल रात्री 10:30-11 वाजता भाजपचे नेते आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी दिल्लीमध्ये अगदी तडकाफडकी अशी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काही एक आरोप केलेले आहेत. त्याबरोबरच त्यांनी अमिताभ गुप्ता यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत. हे आरोप काय आहेत तर या लोकांचं एक गौरव मेहता नामक एक कॅरेक्टर आहे. त्याच्याबरोबर फोन कॉल कॉन्व्हर्सेशन जे झालं आहे किंवा जे संभाषण झालं आहे त्याच्या ह्या ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत आणि त्याच्यातून ते काय सजेस्ट करतायत तर नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांनी ते बिटकॉईन जे आहेत ते विका आणि त्याच्यातून आम्हाला इलेक्शनसाठी इमिजिएट कॅश हवी आहे, पैसा हवा आहे, तो लगेच उपलब्ध करून द्या. तर अशा प्रकारचं ते कॉन्व्हर्सेशन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. मी अगदी सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की या ज्या क्लिप्स आहेत, याच्यातले जे आवाज आहेत, याच्यामध्ये जे काही आरोप केलेले आहेत ते प्रथमदर्शनी सगळे बेसलेस आहेत. तरी ही तडकाफडकी अशा पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स भाजपनं का घेतली त्यामागचं एकच कारण आहे. ते असं की काल आपण पाहिलं की 3-4 तास जो नालासोपाऱ्यामध्ये गोंधळ झाला, ज्याच्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे कॅश वाटत असताना पकडले गेले आणि आपण असं बघितलं की हितेंद्र ठाकूर जे आहेत त्यांनी स्पष्टपणे असा आरोप केला आहे की 5 कोटी रुपये त्या बॅगेमध्ये होते, 10 लाख रुपये तर त्यांनी कॅशमध्ये दाखवूनच दिले आणि एक डायरी पण दाखवली की ज्याच्यामध्ये कोणाकोणाला काय काय पैसे दिलेले होते, हा सगळा तो तपशील होता. त्यामुळे भाजपा कशा पद्धतीनं भ्रष्ट पद्धतीनं धनशक्तीचा गैरवापर करून कशा पद्धतीनं मतदारांना विकत घेऊ पाहत आहे, हे सगळे जे चित्र आहे ते महाराष्ट्रासमोर दिसलं. तेव्हापासून आपण पाहिलं असेल की समाज माध्यमं असतील, इलेक्ट्रॉनिक चॅनल असतील, सगळी ही जी माध्यमं आहेत त्याच्यावरती एकच चर्चा आहे, ती म्हणजे विनोद तावडे आणि भाजपा ज्या भ्रष्ट पद्धतीनं निवडणूक फिरवू पाहते, निवडणुकीला मॅनिप्युलेट करू पाहते, हे सगळं आपल्याला दिसते. आता आज सकाळी 7 वाजल्यापासून जेव्हा मतदार मतदानाला जाईल तेव्हा त्याच्यासमोर शेवटचं जे चित्र त्याच्या डोक्यामध्ये असेल ते हे विनोद तावडे आणि भाजपच्या भ्रष्ट राजकारणाचं असेल. हे जर काढून टाकायचं असेल तर त्यासाठी म्हणून नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्या या कथित फेक अशा ज्या ऑडिओ क्लिप आहेत त्या बाहेर काढून मतदारांना गुमराह करण्यासाठी, त्यांच्यामध्ये एक गोंधळापणा जो आहे तो आणण्यासाठी म्हणून हे सगळं जे षडयंत्र आणि कटकारस्थान आहे ते त्यांनी रचलेलं आहे. आता हे मी असं का म्हणतोय, याची जी कारणं आहेत ती मी तपशिलात तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. म्हणजे भाजपा हा किती भ्रष्ट पक्ष आहे, भाजपा सत्तेत किंवा सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला कसा जाऊ शकतो, याचा या सगळ्या गोष्टीचा जो उलगडा आहे तुम्हाला या निमित्ताने होईल. अगदी सुरुवातीला मी मोहम्मद जुबेर आहेत, जे अल्ट न्यूज नावाचा एक अत्यंत विश्वासार्ह असा जो एक फॅक्ट चेक करणारा प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मचे ते संस्थापक आहेत. त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स झाल्या लगेच इमिजिएटली एक्स म्हणजे जुनं जे ट्विटर आहे त्याच्यावरती एक ट्विट टाकले आणि त्याच्यामध्ये अमिताभ गुप्ता आणि हा जो गौरव मेहता आहे त्यांचं जे ऑडिओ कॉन्व्हर्सेशन झालं ते ऑडिओ कॉन्व्हर्सेशन, त्याच्यामधला गुप्ता यांचा आवाज आणि प्रत्यक्षातला गुप्ता यांचा आवाज, हे जे क्लिपिंग आहेत ह्या दोन्ही क्लिपिंग जोडून त्यांनी ट्विटरवर टाकल्या. त्या अगदी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा किती फ्रॉड प्रकार आहे आणि कशा पद्धतीनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय हे तुमच्या लक्षात येईल. Gaurav, we need to have another 100 ready for next week. If possible, please handle this personally to ensure it's done correctly. Vinod will also provide around 25. Some significant events are taking place. Nothing will go wrong on your end. Gaurav, we need to ensure 50 crore by next week. It must be delivered to someone in Dubai. Please ask your friend to have the cash ready. Gaurav, we need to cash out some Bitcoin by next week. Please inform your buyer accordingly. I'll let you know who to hand the cash to. Absolutely nil.
So it was expertise at the lower level, and we took the expertise of the people who were hanging around, having knowledges, which led to a lot of scam. And maybe first time we have, you must have heard, we have recovered Bitcoin also. So, but nothing to do with me. It has to be the team at the ground. पहा, म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की ज्यांना ते अमिताभ गुप्ता यांचा आवाज आहे असं म्हणतायत, तो आवाज आणि प्रत्यक्षातला अमिताभ गुप्ता यांचा आवाज याच्यामध्ये कितीतरी फरक आहे. हा फरक इतका असा का जाणवतोय? कारण ही जी ऑडिओ क्लिप आहे ती AI जनरेटेड आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे, अगदी आता तुम्ही ChatGPT किंवा बाकीची अशी सगळी जी काही वेगवेगळे ॲप्स आलेली आहेत त्याच्यावर पण तुम्ही हे जर करून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तशा प्रकारचा अगदी हुबेहूब आवाज जमत नाही, पण त्याच्या जवळपास जाणारा जो आवाज आहे, जो आवाज असतो त्याच्या जवळपास जाणारा, तो AI टूल्स जे आहेत ते डेफिनेटली जनरेट करतात. हा त्यातलाच प्रकार आहे. आता मी मुद्दाम तुम्हाला नाना पटोले आणि अमिताभ गुप्ता यांच्यामधली जी ती कथित क्लिप आहे ती पण कथित क्लिप दाखवतो. अमिताभ भाई से का किया हुआ कल बोला था ना, ऐसे मासा मस्ती मत करो. हा, म्हणजे हे तर इतकं हास्यास्पद आहे. आता इमिजिएटली तुम्ही YouTube वरती नाना पटोले यांचं कोणतंही भाषण किंवा कोणतेही इंटरव्ह्यू बघा, त्यातला नाना पटोलेंचा आवाज बघा आणि याच्यामध्ये जो नाना पटोलेंचा आवाज दिलाय तो पहा. म्हणजे इतका हास्यास्पद प्रकार नाना पटोले यांच्या आवाजाच्या निमित्तानं केलेला आहे हे आपल्याला याच्यातून दिसेल. आणि आता तिसरं जे सुप्रिया सुळे आणि हा जो गौरव मेहता आहे यांच्यामधलं जे संभाषण झालं याची पण जी क्लिप आहे ती तुम्हाला मी ऐकवतो. Gaurav, why are you not responding to us? We need to have cash, boss. Boss Gaurav, what's happening? None of you people are responding. Don't play games with me at all. Gupta is vanished, but what happens to money then? He says all bitcoins and cash is with you. Call me or Aditi urgently. We need to have cash. Elections are going on. Boss, why don't you go ahead and cash out all the bitcoins? The prices are favorable right now, and with the elections approaching, we're going to need substantial funds. Don't worry about the inquiries. Once we're in power, we'll handle them. Just get it done. आता याच्यात पण बघा, याच्यामधला सुप्रिया, तुम्ही बारकाईनं जर बघितलं, अगेन तुम्ही सुप्रिया सुळेंचं युट्यूबवरचं कोणतंही भाषण पहा आणि तुम्ही पहा त्या कशा पद्धतीने बोलतायत आणि या क्लिपमध्ये त्या कशा पद्धतीने बोलताना आपल्याला दिसत आहेत किंवा जाणवत आहेत हे पहा. याच्यामधला फरक तुम्हाला जाणवेल. बरं, ह्याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तो सो कॉल्ड जो सुप्रिया सुळेंचा आवाज आहे त्या कशा बोलतायत, कशा पद्धतीने बोलतायत पहा. म्हणजे समजा मला जर एखाद्या गौरव नावाच्या व्यक्तीकडून लेटेस्ट से मला 10,000 रुपये हवे असतील तर फोनवर बोलताना मी त्याला काय म्हणेल की अरे गौरव, मला 10,000 रुपये हवे आहेत, तू जे काय करायचं ते कर, पण मला 10,000 रुपये तातडीने उपलब्ध करून दे. बरोबर, म्हणजे हा टोन बघा, स्वल्पविराम असतो मध्ये, पूर्णविराम असतो, अशा एक टोनमध्ये आपण बोलतो. आता सेम हेच AI मध्ये जर करायचं असेल तर AI मध्ये हा कसा आवाज येईल? अरे गौरव, मला 10,000 रुपये हवे, तातडीनं तू काहीतरी त्याची सोय कर आणि मला ते मिळवून दे. फरक येतोय लक्षात? म्हणजे AI ही जरी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असली तरी ती मनुष्य ज्या टोननी बोलतो, ज्या सुरात बोलतो, त्याचं हुबेहूब कॉपी करणं जे आहे ती करू शकत नाही. हेच नेमकी जी फॉल्ट आहे ती याच्यामध्ये दिसतीये. त्याच्यामुळे म्हणजे ऑडिट फॉरेन्सिक याच्याकडे किंवा एखाद्या लॅबमध्ये जाऊन हा आवाज नेमका सुप्रिया सुळेंचाच आहे का, किंवा हा आवाज नेमका नानाभाऊ पटोलेंचाच आहे का, किंवा अमिताभ गुप्तांचाच आहे का, हे पाहण्याची देखील गरज नाही. आपल्या साध्या कानाने जरी ते आपण ऐकलं तरी आपल्याला कळतं की ते आवाज यांचे नाहीतच. तर हे AI जनरेटेड असे आवाज आहेत. म्हणजेच ह्या ज्या ऑडिओ क्लिप्स आहेत या फर्जी क्लिप्स आहेत, या बनावट क्लिप्स आहेत. आता एक प्रश्न असा आहे की सुधांशू त्रिवेदींना ह्या कथित ऑडिओ क्लिप्स दिल्या कोणी? तर त्या रवींद्रनाथ पाटील यांनी दिल्या. तर हे रवींद्रनाथ पाटील कोण आहे? तर असं म्हणतात की ते 2004 साली IPS म्हणून नियुक्त झाले होते जम्मू काश्मीर केडरमध्ये. पुढे त्यांनी नोकरी सोडली आणि ते यामधले एक्सपर्ट झाले. हे सगळे जे तपास आणि या सगळ्या ज्या गोष्टी असतात याच्यामधले ते तज्ज्ञ झाले. तर हे रवींद्रनाथ पाटील आणि दुसरे पंकज घोडे या दोघांना हे जे बिटकॉइनचं स्कॅम आहे त्या स्कॅमच्या ते डिकोड करण्यासाठी किंवा ते काय पद्धतीने घडलंय, कुठे काय वॉलेट्स वापरलेत, हे सगळं कळावं यासाठी म्हणून या दोघांना
टेक्निकल एक्सपर्ट म्हणून घेतलं. आता यांनी काय केलं हे सांगण्यापूर्वी हे बिटकॉईनचं स्कॅम काय होतं ते मी सांगतो. तर गेन बिटकॉईन क्रिप्टो स्कॅम म्हणून याला ओळखलं जातं. अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज आणि बाकी त्यांचे सहकारी अशी जी सगळी लोक आहेत यांनी 2016-17 मध्ये हे एक पॉन्जी स्कीम म्हणून सुरू केलं. पॉन्जी स्कीम म्हणजे जसं चिट फंड स्कॅम झालेले आहे ज्याच्यामध्ये मल्टी लेवल मार्केटिंग केली जाते. म्हणजे तुम्ही एवढे एवढे पैसे इन्व्हेस्ट करा, त्याच्या दुप्पट रक्कम आम्ही तुम्हाला परत देऊ. मग जो इतर इन्व्हेस्टर्सला घेऊन येणार असेल तर त्याला काहीतरी इन्सेंटिव्ह दिला जातो किंवा अधिक सवलत दिली जाते किंवा फॉरेन ट्रिप्स दिल्या जातात. तर हे जे टिपिकल पॉन्जी स्कीम मध्ये किंवा चिट फंड स्कॅम मध्ये होते अगदी तसाच प्रकार फक्त हा क्रिप्टो करन्सी बाबत, ज्याच्यामध्ये त्यांनी असं ऑफर केलं होतं की तुम्ही जेवढे पैसे इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला 10% रक्कम जी आहे ती तुम्हाला बिटकॉईनच्या स्वरूपामध्ये वाढवून मिळेल. आणि अशा पद्धतीनं 2016-17 मध्ये तब्बल 6,600 कोटी रुपयांची जी गुंतवणूक आहे त्यांनी ती मिळवली, ज्याच्यामध्ये लाखो गुंतवणूकदारांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली होती. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नांदेड असे मुंबई असे सगळे जे परिसर आहेत या परिसरातील लोकांनीही अगदी कोट्यावधी रुपयांची जी आहे ती गुंतवणूक केली होती. पण जसं बाकी पॉन्जी स्कीम बाबत होतं तसंच याच्या बाबतही झालं. नंतर त्यांना ते रिटर्न्स जे सुरुवातीला ते देत होते ते त्यांना देता येणं शक्य नाही झालं आणि मग हे सगळे जे पैसे आहेत ते त्यांनी बिटकॉईन्समध्ये इन्व्हेस्ट केले. त्या काही हजार कोटींचे काही लाख कोटी खर्च त्याच्यामधून निर्माण झाले. आणि मग या सगळ्यांचे जे FIR आहेत ते देशभर दाखल करण्यात आलेल्या होत्या. तशा त्या पुण्यातही दाखल करण्यात आल्या आणि पुणे पोलिसांकडे हा जेव्हा तपास आला त्यावेळी मी आवर्जून एक गोष्ट सांगतो की पुण्याच्या ज्या CP होत्या त्या रश्मी शुक्ला होत्या. त्याच रश्मी शुक्ला ज्यांनी फोन टॅपिंग केलेलं होतं आणि ज्या आता DG म्हणून होत्या. निवडणूक आयोगाने त्यांना त्या पदावरून निवडणुकीच्या काळामध्ये बाजूला केलेलं आहे. तर झालं असं की हा तपास 2018 मध्ये सुरू झाला. 2018 मध्ये हे अमित आणि विवेक भारद्वाज आहेत, बाकी काही जे आरोपी आहेत त्यांना पुणे पोलिसांनी अटक देखील केली. आणि मग हे रवींद्रनाथ पाटील आणि पंकज पाटील हे एक्सपर्ट म्हणून याच्यामध्ये आले की नेमकी कोणकोणत्या वॉलेट्समध्ये कुठे कुठे काय पद्धतीनं यांनी ते बिटकॉईन्स घेतलेले आहेत याचा शोध घेण्यासाठी म्हणून यांना एक्सपर्ट म्हणून घेण्यात आलं. याच्यामध्ये नंतर 2021 मध्ये पुणे पोलिसांना असं लक्षात आलं, त्यावेळी इथे संबंध अमिताभ गुप्ता यांचा, तो अमिताभ गुप्ता त्यावेळी CP आणि भाग्यश्री नवटाके या त्यावेळी EOWच्या प्रमुख, त्यामुळे त्यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली हा सगळा तपास चालू होता. तेव्हा पुणे पोलिसांना असं लक्षात आलं की हे जे दोघे आहेत रवींद्रनाथ पाटील आणि पंकज घोडे तर यांनीच पुणे पोलिसांची त्या तपासादरम्यान फसवणूक केली. त्यांनी त्यांच्या नावाने 2 स्वतंत्र वॉलेट जे आहेत ते तयार केले. या तपासादरम्यान आरोपींचे जे वॉलेट सापडले त्यातून जे काही बिटकॉईन्स आहेत, म्हणजे ह्या बिटकॉईन्सचा नंबर पण जो आहे तो 237 बिटकॉईन्स यांनी आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली, ज्याची किंमत त्यावेळी 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त अशी होती. ते आपल्या अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर केले आणि या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांची दिशाभूल केली. पुणे पोलिसांनी कोर्टासमोर 4,400 पानांचं चार्जशीट जे आहे ते दाखल केलं आणि त्या चार्जशीटमध्ये हे नमूद केलं की या दोघांच्या म्हणजे रवींद्रनाथ पाटील आणि पंकज घोडे या दोघांच्या वॉलेटमधून 237 बिटकॉईन हे रिकव्हर केले गेले, ज्याची किंमत त्यावेळी 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. त्यामुळे या दोघांनाही अटक झाली आणि त्यामुळे हे रवींद्रनाथ पाटील जे आहेत ते 14 महिने जेलमध्ये होते कोर्टाच्या आदेशात. म्हणजे पहा, जो एका गुन्ह्यातील अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे, ज्याच्या वॉलेट्समधून बिटकॉईन्स रिकव्हर झालेले आहेत, असा आरोपी काहीतरी आरोप करतोय. बरं, तो आरोप करतोय म्हणजे त्याचं सुप्रिया सुळे किंवा नाना पटोले यांच्याशी कॉन्व्हर्सेशन झालंय अशातला भाग नाही. तर तो असं सांगतो की थर्ड पार्टी कोणीतरी जो गौरव मेहता आहे, सारथी म्हणून जी एक ऑडिटची फर्म आहे तिथं तो काम करणार आहे म्हणे, तर त्यानं याला त्या क्लिप्स पाठवलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे हे असा दावा करतो की खरोखर असं कॉन्व्हर्सेशन झालं आणि खरोखर नाना पटोले आणि सुप्रिया सुळे
यांनी या प्रकरणामध्ये तो जो गौरव मेहता आहे त्याला तू बिटकॉईनच्या बदल्यामध्ये कॅश आम्हाला निवडणुकीसाठी उपलब्ध करून दे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो, हा आरोपी आहे, जर याला असा काही कम्युनिकेशन जर कोणी केलेलं असेल तर याची पहिली जबाबदारी अशी आहे की त्यानं हे कोर्टासमोर मांडलं पाहिजे. याच्यामध्ये आता फक्त पुणे पोलीस ही तपास यंत्रणा नाहीये, तर हा विषय आता ईडी आणि सीबीआय कडे पण गेलाय. त्याने हे तातडीने ईडी आणि सीबीआयला पाठवलं पाहिजे आणि ईडी आणि सीबीआय आणि कोर्ट हे फायनली ठरवतील की याच्यामध्ये काही तथ्य आहे किंवा नाही किंवा जे काय असेल ते. तसं न करता हा जो रवींद्रनाथ पाटील आहे तो ह्या ऑडिओ रेकॉर्डिंग कोणाला पाठवतो तर सुधांशू त्रिवेदी. म्हणजे याच्यामध्येच किती विरोधाभास आहे बघा. भाजपची एकूण जी मेथडॉलॉजी जर आतापर्यंत आपण बघितली तर ते कोणाला कोणाविरुद्ध कसं वापरतात हे खूप वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आपण पाहिलेलं आहे. अगदी तशाच पद्धतीचा निवडणुकीपुरता जो वापर आहे तो रवींद्रनाथ पाटील यांचा भाजप करतीये का असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने निर्माण झालेला आहे. आता तिसरी यातली अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की हे जे पॉन्जी स्कीम आहे बिटकॉईनची याचा तपास हा आता ईडी आणि सीबीआय कडे आहे. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला जर आठवत असेल तर याच वर्षामध्ये बहुधा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याचे जवळपास 100 कोटी रुपयाचे जे असेट्स आहेत ते ईडीनं जप्त केले आणि राज कुंद्रा याला अटक देखील केली. ती याच प्रकरणामध्ये केलेली आहे. म्हणजे हा जो अमित भारद्वाज आहे तो आता हयात नाही, तो कार्डियक अरेस्टने गेला. त्यानं 200-300 असे काही जे बिटकॉईन्स आहेत ते राज कुंद्राला पाठवलेले होते. त्याची जेवढी किंमत मार्केट व्हॅल्यू आहे त्या मार्केट व्हॅल्यू इतके जे संपत्ती राज कुंद्राची आहे त्याच्यावरती ईडीने जप्ती आणलेली होती. म्हणजे ऑलरेडी ईडी आणि सीबीआय या दोनही यंत्रणा या संदर्भामध्ये त्या आरोपींनी कोणाबरोबर व्यवहार केले ती लोक यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की दुरूनही नाना पटोले घ्या, सुप्रिया सुळे घ्या किंवा इतर कोणीही विरोधी पक्षातला माणूस घ्या, याचा दुरूनही जर या कोणत्याही गोष्टीशी काहीही संबंध असता तर तुम्हाला खरंच असं वाटतं की ईडी सीबीआय आतापर्यंत शांत बसले असते किंवा निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे रवींद्रनाथ पाटील काहीतरी ऑडिओ क्लिपिंग जे आहेत ते सुधांशू त्रिवेदींना पाठवतील आणि मग आपण तपास करू, तोपर्यंत ते वाट बघत राहिले असते. सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की हा संपूर्ण विषय देखील जरी तुम्ही लक्षात घेतला पॉन्जी स्कीमचा तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही राजकीय नेत्याचा, म्हणजे सुप्रिया सुळे, नाना पटोले हेच नव्हे तर इतर कोणत्याही राजकीय नेत्याचा या गोष्टीशी अर्थार्थी कोणत्याही प्रकारचा प्रथमदर्शनी आणि इतर कोणत्याही दर्शनी आपल्याला संबंध आढळणार नाही. तसा जर तो संबंध असता तर ईडी सीबीआयने कधीच कारवाई केली असते. कारण एनिवेज आपल्याला माहिती आहे की ईडी सीबीआय हे विरोधकांच्या विरोधात त्यांचा छळ करण्याची शस्त्र म्हणून भाजप वापरत आली. त्याच्यामुळे अशा प्रकरणात जर काही दिसलं असतं तर अगदी सुरुवातीलाच त्यांनी कारवाईचं जाळं जे आहे ते या संबंधित लोकांवरती फेकलं असतं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाही. मुद्दा असा आहे की आज निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या आदल्या रात्री 10:30-11 वाजता तुम्ही प्रेस घेता म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की दुसऱ्या दिवशी जेव्हा निवडणूक सुरू होईल जोपर्यंत स्पष्टीकरण विरोधी पक्षांकडून सुप्रिया सुळे किंवा नाना पटोले यांच्याकडून येईल तोपर्यंत वेळ निघून गेलेला असेल आणि तोपर्यंत मग लोकांचे मन आपल्याला मॅनिप्युलेट करता आली, त्यांची जर दिशाभूल आपल्याला करता आली आणि त्यायोगे आपल्याला मतं मिळवता आली तर मग हा प्रयत्न करायला आपण काय हरकत नाही. असं जे लॉजिक आहे ते सत्ताधारी भाजपनं या संदर्भात वापरलेलं स्पष्ट दिसते. अर्थात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले या दोघांनीही इलेक्शन कमिशनकडे या संदर्भामध्ये जी तक्रार आहे ती दाखल केली आहे. पण इलेक्शन कमिशन देखील याच्यावर काही कारवाई करण्याची सुतराम शक्यता नाही. ते का कारवाई करणार नाहीत याचं कारण देखील आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे. परंतु याच्यातून एक कन्फ्युजन
लोकांमध्ये तयार करतायत. त्याच्यामुळे याचं वास्तव आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि हे जे वास्तव आहे ते आपण इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि हे वास्तव लक्षात घेऊन अशा पद्धतीने यंत्रणांचा गैरवापर करणारे, धन संपत्तीचा गैरवापर करणारे आणि त्याच्यामधून सत्तेपर्यंत जाण्याची आपली जी हवा आहे ती पूर्ण करू पाहणारे भाजप जे आहे त्याचं खरं कटकारस्थानी कपट, छल कपट करणारं असं जे रूप आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे, ते आपल्यासमोर आलं पाहिजे, याची आपण काळजी घेऊया. थँक्यू.